श्री यशवंत तथा राजाभाऊ बर्वे लिखित कोकणातील व्यक्तिचित्रे या मालिकेतील 5वं व्यक्तिचित्र मोहन काका एक दासबोध विद्यापीठ सादर करती पूर्वा थारप. मोहन काकाला मी कधी ओळखायला लागलो मला खरंच आठवत नाही, पण आता त्याला कमीत कमी 40 वर्ष तरी नक्कीच झाली असतील. मी बँकेत लागण्यापूर्वी एका कापड बनवणाऱ्या मिलमध्ये स्टोअर कीपर म्हणून कामाला होतो. रोज सकाळी 7ला सोबत डबा घेऊन बाहेर पडायचो ते संध्याकाळी 8 पर्यंत घरी यायचो. रोज सायकलची 15 ते 20 किलोमीटरची रपेट व्हायची. दुपारच्या सुट्टीत एकदा पहिल्यांदा डबा खायला माधव या कंपनीतल्या मित्राबरोबर मोहन काकाच्या खानावळीत गेलो. मी नुकताच कॉलेज संपून बाहेर पडलेलो, जरा नवखा बुजरा असाच होतो त्यावेळी. माधव मात्र एअरफोर्स मधून 16 वर्ष 12 गावचं पाणी पिऊन आलेला. एका कोपऱ्यात बसून डबा उघडला आणि तेवढ्यात चाय जो, हा रे कोण नवीन चाकरमानी आणलास माधव तुझ्या सोबत? अरे ओठ पिळे तर शेरभर दूध निघेल ओठातून, असं म्हणत उलट्या हाताने माधवच्या पाठीत दणका बसला. मला कळेच ना, हा कोण बुवा अचानक उपटसुंभ उगवला, हात गव्हाच्या कणकेने माखलेले. अरे मोहन काका, हा राजा बर्वे नवीनच लागलाय कंपनीत, आज तुझ्या तालमीवर घेऊन आलोय त्याला, जरा जग लवकर कळेल म्हणून. माधवनं अस्मादिकांचा परिचय करून दिला. तो हा माधव आणि आता तो हा विठ्ठल बरवा काय. अरे विष्णू, आज या अंतू बर्व्याला मोरी फेसलेली मिरची घाल तोंडी लावायला. कानातून धूर निघाला की माझी शिकवणी लवकर कळेल हो त्याला. बापरे, हा भयंकरच माणूस आहे, एवढंच त्या नवथर वयात मला कळलं होतं. परंतु जसजसे दिवस आणि वर्ष गेली तसा मोहन काका माझ्या समोर येत गेला. परंतु आजही मला तो पूर्ण समजलाय असा दावा मात्र मी कदापिही करणार नाही. साधारण 35 ते 40च्या आत बाहेर वय, काळी पॅन्ट, निळा बुशर्ट, फुगून वर आलेल्या खिशाला 1-2 पेन टांगलेली, डोक्यावरचे अर्ध्याहून अधिक छप्पर उडून गेलेले, कानात दात कोरण्यासाठी अडकवलेल्या 2-3 काड्या, कानामागून छातीपर्यंत लोंबणारा चष्म्याचा काळा दोरा, पॅन्टच्या खिशातून बाहेर लोंबणारा एक रुमाल आणि खांद्यावर लटकवलेला एक गमछा. नाकाच्या शेंड्यावर चष्म्याचा मध्य साधून मोठ्या डोळ्यांची सर्वत्र भिरभिरी नजर. असं मोहन काकाचं प्रथम दर्शन. हळूहळू वाढत्या वयानुसार काही बदल होत गेले तरी बाकीचे सगळे अलंकार तसेच राहिले. नोकरीच्या निमित्ताने नंतर सहवास भेटीगाठी कमी होत गेल्या तरी मुद्दामून त्याच्याकडे जाऊन जेवून आलो की कसं बरं वाटायचं. ते त्यानं अगत्यानं वाढलेल्या कवडीच्या दह्यानं, चरचरीत फोडणीच्या मिरचीच्या चवीनं, तसंच जेवता जेवता पाजलेल्या मिश्किल अनुभव अमृतानं. मोहन काकाकडून जेवढं व्यवहार ज्ञान मी शिकलो तितकं मला आयुष्यात कोणीच शिकवलेलं नाहीये. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खानावळीत गल्ल्यापासून भटारखान्यापर्यंत सकाळी 11 पासून रात्री 10 पर्यंत अविश्रांत वावर. शहरात बाहेरून खरेदीला आलेली माणसं हटकून मोहन काकाच्या खानावळीत जेवायला येत. साधी पण स्वच्छ टेबलं, पितळी तांब्या भांड, रुचकर जेवण आणि वाजवी दर यामुळे खानावळ गच्च भरलेली असायची आणि मोहन काका अभिमन्यू सारखा त्या चक्रव्यूहात फिरत असायचा. काही वर्षांनी एकदा मोहन काकाला मी म्हंटलंय, काका आता वय झालं तुमचं, जरा माणसं वाढवा ना मदतीला. अरे राजा, हे पैसे देऊन रडायला बोलवल्यासारखे येऊन काय उपयोग. पाहुण्याला पाहुणा जड आणि यजमानाला दोन्ही जड. तसंच हे नेकी कर आणि दर्या में डाल, तसा काळ आलाय हो हल्ली. माझ्या मजुरीत हे दिवसभर तंबाखू चोळत बसतात, उपयोग काय त्यांचा. त्यापेक्षा आता धंदा आवळत आणलाय. तुम्ही लांबून बघता, तुम्हाला वाटतं मोहन काका छापतोय. अरे बोलायला काय होतंय रे, पण ते म्हणतात ना,
संत म्हणता बरे वाटे आणि अभंग म्हणता फुल्या 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 फाटे. सकाळच्या वेळी खानावळीत चहा नाश्ता सुद्धा मिळत असे. दर वाजवी असत, त्यामुळे सकाळी सुद्धा गर्दी असे. एकदा मी त्याच्याशी गप्पा मारत बसलो होतो. इतक्यात एक गिऱ्हाईक पैसे द्यायला गल्ल्यावर आले. ओ जेठ, तुमच्याकडे चहा 2 रुपये आणि समोर 5, असं कसं? मोहन काका मिश्किल असत म्हणाला, अरे शिंचा, हे तू त्याला विचार. चहात मच्छी ऐवजी स्वर्गातल्या अप्सरेचं दूध घालतोस का म्हणा. मी ही मुक्ताफळ ऐकून तिथेच थिजलो. ह्या माणसाच्या जिभेला आडच नव्हतं, पण तरीही मोहन काका बोलताना स्वच्छ पाण्यानं भरलेल्या नितळ जलाशयासारखा भासत असे. मोहन काकाचा वावर शहरातल्या सर्व थरातल्या लोकांबरोबर तितकाच असे. अनेक डॉक्टर, वकील, मोठे व्यापारी, बँक मॅनेजर त्याच्या खानावळीत जेवायला येत. त्यामुळे अशा लोकांकडे काही काम असलं तर ते व्हाया मोहन काका करायला लोक त्यांच्याकडे येत. हे बा, एवढी गळ मला घालू नको. अखेर आम्ही झारा काविलथावाले आचारी. साहेबाच्या पुढे आणि गाढवाच्या मागे उभं राहायला मला सांगू नको रे. इथे हवा तर फुकट जेव आणि रस्ता धर. तुझं काम तू करून घे. उद्या काही वेडावाकडं घडलं तर मला तुझा जामीन नको ठेवूस. आयुष्यात फुकट अनेक लोकांना जेवायला घातलं, पण जामीन मात्र कोणाला राहिलो नाही हो. अरे भीड भिकेची बहीण, हवाय कशाला, ये बैला. आणि पुढचं ऐकायला तो माणूस तिथे थांबतच नसे. मोहन काका देवस्थानचा अध्यक्ष झाला तेव्हा मी त्याचं अभिनंदन केलं. त्याचा मला हसून एक गोष्ट त्याने ऐकवली. अरे हे अभिनंदन वगैरे ठीक आहे रे, पण अरे ही दुभत्या म्हशी विकून गाढवं आकायला कोण तयार नसतं. अरे हे अभिनंदन वगैरे ठीक आहे रे, पण दुभत्या म्हशी विकून गाढवा हाकायला कोण तयार नसतं ना. म्हणून हा मोहन काका अध्यक्ष. गावात विठोबाच्या देवळात सप्ताह बसला. वीणेची पूजा झाली की 7 दिवस ती गळ्यात खाली ठेवायची नाही. दिवसभर गळ्यात. रात्रीपर्यंत वीणेवाल्याच्या पायाला हात लावून वीणा घेतील लोकांना दाखवायला. आणि रात्रीचे 2 वाजले की ज्याच्या गळ्यात वीणा त्याची घोंगडी अडकायची. मंडपात घोरात पडलेल्यांना हाका मारून थकला की मग शेवटचं अस्त्र बाहेर काढायचं. आता वीणा घ्यायला उठता की ठेव वीणा खाली. मग 2-4 जण खडबडून उठतात. अरे हे अध्यक्षपद म्हणजे वीणा गळ्यात घालून वाजवत फिरण्यासारखे. त्यापेक्षा आपला देव उंबरठ्याच्या आतच बरा. मोहन काका बोलता बोलता दासगुरातली झटक्यात सगळी लक्षणं सांगून मोकळा होतो. अगदी अलीकडे असाच बायको माहेरी गेली म्हणून एकदा मोहन काकाकडे जेवायला गेलो. अरे आता तू मोठा साहेब झालास, तुला कशाला आठवेल रे मोहन काका. आणि पैशानं पासरी अशी हॉटेलं आणि खानावळी झाल्याच चिपळूणात. जेवणाला चुकीची चव नसली तरी तिथला थाटमाट माझ्याकडे नाही हो. आणि काय रे, तिथे जाऊन काय खाता ते तरी सांग मला. पिझ्झे, चायनीज आणि बर्गर. एक निरीक्षण केलंयस का कधी? अगदी प्रामाणिकपणे सांग बघू. सकाळी म्युन्सिपाल्टीची ओल्या कचऱ्याची गाडी जाते ना, तेव्हा जो वास येतो तो आणि पिझ्झाचा सारखाच येतो की नाही बघ बरे एकदा. पण ते चवीने खालशिंचानो. पण मोहन काका सुग्रास शाकाहारी वाढतो ते नको तुम्हाला. असं काही मोहन काका बोलतो की समोरचा निरुत्तरच होतो. असंच एकदा गप्पा मारता मारता म्हटलं, मोहन काका हल्ली माणसं कामाला मिळत नाहीत रे. जिकडे तिकडे भैया दिसायला लागले. मराठी माणूसच दिसत नाही. कसे काय धंदे करायचे सांग बरं. त्यावर मोहन काकानं दिलेलं उत्तर मला अंतर्मुख करून गेलं. आणि हे बघ, आपली माणसे गांडाची. सकाळी 9:30ला जीवावर आल्यासारखी उगवतील आणि 5 वाजले की ये झार्या सुरू.
म्हणून मग कामाला माणूस नाही आणि माणसाला काम नाही हे असं होणारच. अरे म्हैस गाभण राहते ती मासराला दूध द्यायला, तुम्हाला नव्हे हो. मालक धंदा करतो तो पैसे कमवायला, फुकट मजुरी मोजायला नव्हे. त्या मुंबईच्या शिवतीर्थवाल्याला जाऊन सांग, कोण मराठी माणसाला नोकरी देणार तुझ्या? आणि हे भैये गायब झाले ना तर मुंबईचा काय कोकणाचा सुद्धा गाडा थांबेल बरे. मोहन काका कायमच असं सडेतोड बोलतो. आता मोहन काका 70 पार आहे. हृदयविकारानं आजारी असतो. त्यानं मेहनतीनं खूप पैसा मिळवला. संसार मुलं बाळ सुखात आहे. उणीव फक्त एकच आणि ती म्हणजे बोलायला माणूस नाही ही खंत. राजा तुला सांगतो, खाणावळ सुरू होती तेव्हा दिवसभर आजूबाजूला माणसं असायची रे. दिवस कधी सुरू व्हायचा आणि कधी संपायचा हे सुद्धा कळायचं नाही. आता हातात माळ घेऊन मणी मोजत बसतो, पण सेकंदाचा मणी तासाचा होतो रे. घरात आता मी आणि बायको दोघंच उरलो. काय बोलणार? आणि बोलतो ते फक्त भांडल्यासारखं हो. मोहन काकाच्या चेहऱ्यावर एक विषण्णता दाटून आलेली मला पाहवली नाही. मोहन काका असा कधीच नव्हता. म्हणून मग वेळ असला की मी कधीतरी मोहन काकाकडे जाऊन तासभर गप्पा मारून येतो. मोहन काका मग उत्साहानं मांडी टोकून बसतो. जगातल्या माणसांची मूर्खांपासून शहाण्यांची सगळी लक्षणं सांगणारा तो चालता बोलता दासबोध मीही अधूनमधून वाचून येतो. धन्यवाद.